श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सर्वांना. तर बघा, आज ना झाडांना अशी छान फुलं आलेली, किती छान वाटते ना. आणि सकाळच्या जेवणाची माझी तयारी चालू आहे. तर आज जेवणामध्ये ना मी वांग्याचं कालवण बनवणार होते. तर थोडंसं वाटण मी वांग्यांमध्ये भरून घेतलं आणि जे उरलेलं वाटण आहे ते मी असं फ्राय करून घेतलं छान. वाटणला छान असं तेल सुटलं की समजून जायचं वाटण छान फ्राय झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये ही जी वांगी ती मी टाकून घेतली आणि मस्त छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकणार आहे आणि मीठ वगैरे टाकून नंतर मग याच्यानं 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरला. तर बघूया आपण कसं झाले आपलं कालवण. तर छान अशी वांगी शिजलेली आहेत. आणि हे कालवण ना आपण भाकरीसोबत पण खाऊ शकतो आणि भातासोबत पण खाऊ शकतो. त्याच्यामुळे सहसा असं थोडंसं रस्सा भाजीच बनवते मी नेहमी आणि आम्हाला सर्वांना आवडतं पण. तर कालवण तर बनवून झालं आणि आज नाश्त्यामध्ये ब्रेड आणि चहा घेणार होतो आम्ही. नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही दोघी दुपारी थोडा वेळ मशीनवर बसलेलो. थोडंसं काम होतं त्यामुळे. कालवण तर माझं सकाळीच बनवून झालेलं. मला फक्त भाकरी बनवायची होती आणि तेवढ्यात अहो बोलले की मला नको आहे वांग्याचं कालवण, त्यांना आवडत नाही. त्याच्यामुळे मी पुन्हा त्यांच्यासाठी जेवण बनवायला घेतलं. तर मी जेवणामध्ये त्यांच्यासाठी डाळ बनवलेली आणि बटाट्याची भाजी बनवलेली अशी गोल गोल कापून. तर त्यांना शेंगदाण्याचं कूट खूप आवडतो. मग त्याच्यामध्ये छान असं शेंगदाण्याचं कूट टाकलं भरपूर सारा आणि कोथिंबीर वगैरे टाकली आणि अशा पद्धतीने तर बटाट्याची भाजी पण माझी बनवून झाली. आणि मग त्यांना भाकरी पण नको होती तर त्यांच्यासाठी चपाती बनवली. तर माझ्या चपात्या पण बनवून झालेल्या आहेत आणि भात पण मी डाळीसोबतच कुकरला लावलेला, त्याच्यामुळे भात पण होऊन गेला. आणि चपाती झाल्यानंतर मी आमच्यासाठी बाजरीची भाकरी बनवायला घेतली. आम्ही तिघे बाजरीची भाकरी खाणार होतो आणि ते चपाती खाणार होते. तर गरमागरम अशी बाजरीची भाकरी बनवली. आणि हे बघू शकता आजचा मेनू असा होता जेवणाचा. तर या सर्वजण गरमागरम बाजरीची भाकरी खायला आम्हाला तर खूप आवडते, आम्ही नेहमी बनवतो. आणि बाहेर बघू शकता दुपारी खूप पाऊस चालू होता आणि असा पाऊस बाहेर पडत असला की मग घरात असं छान असं फॅन फुल फास्ट करायचा आणि चादर घेऊन मस्त झोपून जायचं. तर दुपारी थोडा वेळ जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बसलो आणि नंतर झोपलो थोडा वेळ. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. बाहेर ना छान असं पाऊस चालू आहे आणि काहीतरी असं गरमागरम खावंसं वाटतंय. त्याच्यामुळे ना आत्ता मी ब्रेड पकोडा बनवणार आहे. हे बघा सगळी तयारी करून झालेली आहे आणि एकीकडे चहा पण ठेवलेला आहे. मस्त असा बाहेर पाऊस पडतो आणि गरमागरम पकोडा. तर तेल गरम झालेलं आहे. मी याच्यामध्ये हे पकोडे टाकून घेते. तर ब्रेडचे असे 2 पार्ट करून घेतलेले कट करून. आणि हे जे बॅटर आहे ना याच्यामध्ये मी लाल तिखट, हळद, परत ओवा आणि थोडंसं ना लसूण ठेचून टाकलेले आणि सोडा टाकलेले आहे. जास्त काही टाकायचं नाही याच्यामध्ये, एकदम कमी साहित्यात बनतात हे. लालसर असे पकोडे तळून झालेले आहेत, आता मी काढून घेते. हे बघा किती छान झालेले पकोडे. तर बाहेर असा पाऊस पडत असला की काही ना काही आपल्याला असं गरमागरम खावंसं वाटतं. तर तुम्ही असं झटपट बनवू शकता असा ब्रेड पकोडा. मी अजून एक बॅच तळून घेते याची. त्याच गरम तेलामध्ये मी थोड्याशा मिरच्या पण तळून घेतल्या. या मिरच्या तिखट नाही आहे जास्त, त्याच्यामुळे छान लागतात.
या सर्वांनी गरमागरम ब्रेड पकोडा खायला. तर छान असं ब्रेड पकोडा आणि चहा आम्ही एन्जॉय केला. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. उद्या भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.